त्यानंतरची बातमी रत्नागिरीतून आहे। संततधार पावसामुळे धरण क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे। जिल्ह्यातील 28 धरणं 100% भरलेली आहेत आणि अन्य धरणांमधला साठा जो आहे तो 50%च्या वर आहे। त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटतो। रत्नागिरीमधल्या धरणांचा आढावा आमचे प्रतिनिधी अमोल कले यांनी घेतला, बघूया। रत्नागिरी सध्या समाधानकारक पाऊस पडत आहे। आतापर्यंत जवळपास 550 मिलीमीटर इतका सरासरी पाऊस हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडलेला आहे आणि धरण क्षेत्रात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे इथल्या धरण साठ्यामध्ये देखील कमालीची वाढ झालेली आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 68 धरणं आहेत आणि या 68 धरणांपैकी 28 धरणं ही सध्या 100% भरून वाहत आहेत आणि जवळपास 28 धरणं ही 50% पेक्षा जास्त क्षमतेने भरलेले आहेत। धरण क्षेत्रामध्ये देखील चांगला पाऊस पडलेला आहे आणि याचा फायदा जो आहे तो चांगला झालेला आहे आणि धरण क्षेत्रामध्ये कमालीची वाढ झालेली आहे। सरासरी जर विचार केला सर्व धरणामध्ये 305.53 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे। एकूण सरासरी जर विचार केला तर सर्व धरणांमध्ये 68.48% इतका पाणीसाठा असल्याचं चित्र सध्या रत्नागिरीमध्ये पाहायला मिळतं। समाधानकारक पडलेला पाऊस आणि यामुळे धरण क्षेत्रामध्ये पडलेला पाऊस यामुळे धरण क्षेत्रामध्ये कमालीची वाढ झालेली आहे। त्यामुळे ही धरणं जी 28 धरणं ही पूर्ण क्षमतेनं सध्या भरून वाहत आहेत। बाकीची धरणं ही 50% पेक्षा अधिक क्षमतेनं भरलेली असल्याचे चित्र सध्या रत्नागिरीमध्ये पाहायला मिळते। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।